नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे शेतजमीन असेल किंवा तुम्ही शेतजमीन घेण्याचा विचार करत असाल तर आपल्याला भोगवटदार वर्ग 1 आणि भोगवटदार वर्ग 2 या शब्दामागचं गुपित किंवा हे भोगवटदार वर्ग नेमके काय असतात याची सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे। कारण की तुम्हाला जमीन व्यवहार करण्यापूर्वी ही जर माहिती नसेल तर तुम्हाला पुढे खूप साऱ्या कायदेशीर अडचणी येऊ शकतात। याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊया की भोगवटदार वर्ग 1 म्हणजे काय असतं ते। भोगवटदार वर्ग 1 म्हणजे शेतकरी स्वयंपूर्ण त्या शेतजमिनीचा किंवा जमिनीचा हा मालक असतो। या प्रकारच्या जमिनीवर पूर्ण मालकी हक्क हा शेतकऱ्याचा असतो किंवा त्या जमीन मालकाचा असतो। यावरती शासनाचे कोणतेही निर्बंध नसतात। ही जमीन सहज विकता येते, म्हणजेच विक्रीसाठी कोणतीही सरकारी परवानगीची आवश्यकता लागत नाही। अशी जमीन वारसा हक्काने म्हणजेच वडिलोपार्जित किंवा पूर्वीपासूनच आपल्याकडे असते। 7/12 उताऱ्यावर अशा जमिनींची नोंद ही वर्ग 1 जमीन म्हणून भोगवटदार सदरी नोंदवलेली असते। उदाहरणार्थ, वडिलांनी आपले नावे केलेली पारंपरिक शेती किंवा स्वतः विकत घेतलेली जमीन ही भोगवटदार वर्ग म्हणून 1 म्हणून ही गणली जात असते। आता आपण समजून घेऊया भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय। भोगवटदार वर्ग 2 ही शासनाकडून शर्तीनिशी मिळालेली किंवा हस्तांतरणावरती बंधने असलेली शेतजमीन होय। या जमिनीच्या विक्रीसाठी किंवा हस्तांतरणासाठी शासनाची तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी आपल्याला आवश्यक असते। अशा जमिनीत विविध प्रकार येतात। उदाहरण, देवस्थान जमीन, वतन जमीन, गायरान जमीन, पुनर्वसनाची जमीन, आदिवासी जमीन, सरकारी वाटपाची जमीन किंवा सीलिंग जमीन या अंतर्गत येत असते। आता आपण बघूया 7/12 उतार्यावरती भोगवटदार वर्ग 2 असा स्पष्ट उल्लेख जर असेल तर वर्ग 2 ची जमीन कोणती हे निश्चित करण्यासाठी तलाठी किंवा तहसील कार्यालयात कागदपत्रे आपण काळजीपूर्वक वाचणं आवश्यक असतं। भोगवटदार वर्ग 2 अंतर्गत एकूण 16 प्रकारच्या जमिनी ह्या येत असतात। यामध्ये सीलिंग जमीन, देवस्थान जमीन, आदिवासी जमीन, सरकारी वितरण जमीन, वतन जमीन, वन जमीन आदी जमिनींचा यामध्ये समावेश होत असतो। आता आपण जाणून घेऊया की भोगवटदार वर्ग 1 आणि भोगवटदार वर्ग 2 जमिनीमध्ये मुख्यत्वे कोणता फरक असतो ते। भोगवटदार वर्ग 1 जमिनीस पूर्ण मालकाचा हक्क असतो। या जमिनीवरती कोणतेही शासनाचे निर्बंध नसतात, त्यामुळे ती जमीन सहजासहजी विक्री होते किंवा हस्तांतरित सुद्धा करता येते। मात्र भोगवटदार वर्ग 2 जमिनी राज्य शासनाने काही अटी आणि शर्ती या लावलेल्या असतात, त्यामुळे अशा जमिनींची विक्री किंवा हस्तांतरण करताना शासनाची पूर्व परवानगी आवश्यक असते। वर्ग 2 जमिनी विविध प्रकारच्या असू शकतात, जसे की आदिवासी जमीन, देवस्थानानुसार मिळालेली जमीन किंवा सरकारी वाटपातील जमिनी। वर्ग 2 जमिनींचे वर्ग 1 मध्ये रूपांतरण कशा पद्धतीने करता येते। काही विशिष्ट जमिनी वर्ग 2 पासून वर्ग 1 मध्ये बदलण्यासाठी शासनाची अधिकृत परवानगी घ्यावी लागते। याकरता अर्जही करावा लागतो। त्यासाठी काही विहित केलेली फी आपल्याला भरावी लागते आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आपली वर्ग 2 जमीन ही वर्ग 1 करता येते। मात्र सर्व जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करता येतात का, तर त्याचं उत्तर नाही आहे। आदिवासी जमिनी किंवा देवस्थान जमिनी रूपांतरणासाठी या पात्र नसतात। आपण कोणत्याही जमिनींचा व्यवहार करताना कोणत्या पद्धतीची काळजी घ्यावी हे आता समजून घेऊया। 7/12 उतार्यावरती भोगवटदार वर्ग 1 आहे की भोगवटदार वर्ग 2 आहे हे नक्की पाहावे। जर भोगवटदार वर्ग 2 असेल तर ती जमीन कोणत्याही प्रकारची आहे आणि योग्य परवानगी आहे का आणि तिचं हस्तांतरण होता येतं का हे आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरत असतं। सर्व कागदपत्रे आपण जमिनीची नीट वाचावी आणि आवश्यकता असल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा। आपण यापूर्वी जमीन खरेदी करताना किंवा जागा खरेदी करताना कोणत्या पद्धतीची काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे। तो व्हिडिओ जर आपण अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ आपण नक्की पाहावा। आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल
आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा, आम्ही त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।